आठवड्यात श्री मुन्नाजी बेंडवाल यांनी माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका टिप्पणी केली। त्यांच्या त्या टीका टिप्पणीमुळे माझे सदर शहरात आणि इतर जनमानसात, माझे सामाजिक जीवनात माझी खूप बदनामी झालेली आहे। अनेक लोक मला विविध प्रश्न विचारून मला या बाबतीत खुलासा द्या असं सांगत आहे। माझे खरं तर या विषयापासून माझे खूप खच्चीकरण झालेले आहे मनापासून। म्हणून मी आज दिनांक 5/4 रोजी देशातले चौथा स्तंभ मानणाऱ्या या मीडिया समोर माझे खाजगी वैयक्तिक मत आणि माझा खुलासा मी आज रोजी सादर करीत आहे। मुन्नाजीने माझ्यावर खूप अत्यंत घाणेरडे स्वरूपाचे आरोप केले। त्यांनी ते सिद्ध करावं। मी आरोग्य निरीक्षक म्हणून शहरातला एक कर्मचारी या नात्याने नगर परिषद मध्ये काम करत आहोत। माझ्या हाताखाली 120 कर्मचारी आहेत आणि मी एक कर्मचारी म्हणून मी वैयक्तिक जीवनात सर्व शहरातली जनतेची ज्याप्रमाणे माझी कामं करता येईल त्याप्रमाणे मी काम करण्याचा प्रांजळ प्रयत्न करीत असतो। मुन्नाजीच्या या माझ्या खाजगी जीवनात डोकावण्यामुळे आणि धर्मवीर आमदार साहेबांच्या घरी संडास धुतो, त्यांच्या चड्ड्या साफ करतो। मुन्नाजीने हे कुठं पाहिलं? धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांच्या पत्नी आमच्या ताई साहेब ह्या नगराध्यक्ष असल्यामुळे मीच काय, सर्वच लोक भाऊच्या कार्यालयावर जात असतात, विविध कामे ते सांगतात आणि आम्ही ते ऐकून करण्याचा प्रांजळ प्रयत्न करत असतो। मीच नाही, सर्वच लोक जात असल्यामुळे मी वेगळं काही काम करत नाही आणि माझ्यावर जे मुन्नाजीने आरोप केले त्याचे खंडन करण्याकरता मी आज या पत्रकार परिषदेला मी उपस्थित आहे। सर्वात अगोदर त्यांनी माझ्याकडे सांगितले की त्यांचा मुलगा जो आहे याच्या प्रकरणात धर्मवीर संजीव भाऊनी खूप काळ्या केल्या असं ते बोलले। काही पत्रकार मंडळींनी या बाबतीत मला विचारणा केली। मी मुंबईला असताना आतिश आणि त्यांचे काही 2-3 लोक हे धर्मवीर संजीव भाऊकडे आले। त्यांना विनंती केली की भाऊ, हे आमचे पदोन्नतीचे प्रकरण आहे आणि पदोन्नतीच्या प्रकरणात तुम्ही लक्ष घालून आम्हाला पदोन्नती मिळवून द्या। धर्मवीर संजीव भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता बाकीच्या लोकांचं काम बाजूला सारलं आणि मुन्नाजीच्या मुलाला घेऊन तात्काळ त्यांनी संचालक ऑफिस गाठलं। मी या गोष्टीचा साक्षीदार आहे, माझ्या समोर हे सगळं घडलं। आणि ज्या वेळेस संजीव भाऊ संचालकांशी चर्चा करत होते त्यावेळेस एक प्रकरण समोर आलं की मुन्नाजीच्या मुलांनी संजीव ओव्हाळ नावाचे आमचे तत्कालीन सीईओ होते, त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांच्या त्या मारहाणीमुळे त्यांचे ते प्रकरण न्यायालयात दाखल झाले। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संचालक साहेबांनी सांगितलं की याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे आणि याला पदोन्नती देता येणार नाही, म्हणून ते प्रकरण बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि तसं त्या संबंधितांना कळविण्यात आलेलं आहे। धर्मवीर संजीव भाऊंनी याबद्दल तात्काळ सहानुभूतीपूर्वक हा विचार या अर्जाचा करावा आतिशच्या, हे असं माझ्या समक्ष बोलले। आज रोजी मी पाहिलं की ते धर्मवीर संजीव भाऊंवरच आरोप करू राहिले। आणि मी साक्षीदार आहे या गोष्टीचा की धर्मवीर संजीव भाऊंनी किती त्यांना त्या प्रकरणात मदत केली। आता मला सांगा, त्यांचं ते प्रकरण न्यायपृष्ठ असताना त्याला पदोन्नती कशी भेटता येते, कशी देता येते? हे शक्य नाहीये। त्यावेळेस मी हे बोललो नाही, परंतु माझ्यावर ज्यावेळेस त्यांनी गंभीर टीका टिप्पणी केली खाजगी जीवनात, त्यामुळे मी आज हे बोलू इच्छित आहे। परत त्यांनी त्यांच्या मुलाची परिस्थिती काही खराब होती, दवाखान्यात ते भरती होते वगैरे वगैरे असं काही बोलले आणि मी त्यांना कामावर घेत नाही असाही माझ्यावर आरोप करण्यात आला। हे ब्लॅकमेलिंग करत आहे।
सदर प्रकरणात जर चौकशी प्रलंबित आहे आणि चौकशी प्रलंबित असल्यानंतर तुम्ही आमरण उपोषण सारखा मार्ग कसा अवलंब करू शकता? परंतु त्यांनी जो अर्ज केलेला आहे, वारंवार मला वाटतं त्यांनी मागील 4-5 महिन्यापूर्वीपासून ते मेडिकल अर्ज देत आहे आणि ते मेडिकल अर्जानुसार आम्ही पाहिलं, प्रशासनाने हे पाहिलं की वारंवार हे अर्ज देत आहे, यांची खरंच प्रकृती बरोबर आहे का, काही खोटे नाटे प्रमाणपत्र देत आहे? यावर प्रशासनाने तात्काळ एक चौकशी समिती निर्गमित केली आणि श्री काकड साहेब, तुमचे टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स अधिकारी आहेत, त्यांना हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. त्यांनी सर्व प्रमाणपत्र, त्यांचा खुलासा सगळं पाहिला आणि त्या खुलासाच्या आधारावर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडे पत्रव्यवहार केला की हे प्रकरण काय आहे, हे खरंच सत्यता आहे का यांच्या प्रकरणामध्ये. तर प्रकरणाचं गांभीर्य पाहून 1 पत्र 2 पत्र आणि वारंवार त्यांच्याकडे आम्ही ती चौकशी प्रलंबित होती आणि मुन्नाजी वारंवार आरोपच करत होते मीडिया समोर, म्हणून आम्ही CS सरांना भेटलो आणि या प्रकरणाची गांभीर्यता काय आहे, तुमचा अहवाल द्या. अहवाल CS सरांकडून प्राप्त झाला. त्या अहवालामध्ये त्यांनी असे नमूद केलेले आहे की सदर व्यक्ती यांनी दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी OPD मध्ये तपासणी केली. 6 मार्च 2026 रोजी बाह्य रुग्ण विभागामध्ये तपासणी करून एक्सरे काढल्याची नोंद आहे. एक्सरे रिपोर्ट नुसार पायाचे कुठलेही त्यांचे फ्रॅक्चर झालेले नाही. हा माझा अहवाल नाही, हा सन्माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांचा अहवाल आहे. असं असताना आता मला तर असं वाटतं की यांनी सगळं बनावटी चकमक घडून आणलेली आहे. मुन्नाजी हे राजकारण करतायत. ठीक आहे, राजकारण करा, परंतु परिस्थिती सत्यता तर पाहून घ्या. ज्या अर्थी जिल्हा शल्य चिकित्सक साहेब हे देऊ राहिले, याचा अर्थ त्यांनी जे प्रमाणपत्र आणलेलं आहे ते बोगस प्रमाणपत्र आहे, असं माझं परखड मत आहे. दुसरा, ह्या माझ्या सह्या नाहीत असं ते वारंवार बोलत आहे मीडिया समोर. ज्यावेळी चौकशी सुरू झाली तर चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार करत असताना 1 वेळा ते हजर झाले, 2 वेळा काही हजर झाले, त्यांनी खुलासा दिला. त्या खुलासामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकारी दवाखान्यात भरती होतो. जर खुलासा ते चौकशी अधिकाऱ्यांसमक्ष देऊ राहिले तर ते खरं खुलासा आहे आणि त्या खरं खुलास्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक महोदयांचं असं म्हणणं आहे की ही नोंद या बाबतीतली नाही, त्यांचं काही पाय फ्रॅक्चर झालेलं नाही. मग खरं खोटं हे तुमच्या समोर, मीडिया समोर हे दिसत आहे. हा पत्र द्याचा पुरावा म्हणून मी दाखवत आहे मीडियाला. दुसऱ्या बाबतीत त्यांनी परत एक आरोप केलेला आहे की तत्कालीन नगराध्यक्षा श्री येवले साहेब, विजय गवई साहेब यांच्या कार्यकाळामध्ये श्री सुनील बेंडवाल यांची पदोन्नतीचे ठराव आम्ही घेतले. महाराष्ट्र शासनाच्या लाड व पागे समितीच्या ध्येय धोरणानुसार शिफारस क्रमांक 90 मध्ये स्पष्ट नमूद आहे की ज्या अर्थी जर तो कोणताही प्रशिक्षणार्थी वाल्मिकी मेहतर समाजाचा असेल तर त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला पदोन्नती देण्यात यावी. आपण शासन GR पाहू शकता. माझ्या जे खाजगी जीवनात डोकावणारे आहे त्यांनी त्यावेळेस सदर प्रकरणाला खूप गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाच्या पुढे त्यांना जाता आलं नाही आणि त्यावेळेस माझी जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार मला माझा ठराव होऊन मी SIच्या ट्रेनिंगसाठी मुंबईला पाठवल्या गेलो आणि नंतर मला माझ्या पात्रतेनुसार पदोन्नती मिळाली. याच्या श्रेय घेण्याचा काय संबंध आला? श्रेय घेण्याचा कोणताही संबंध नाही याच्यात. माझी पात्रता होती म्हणून मी
आज सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर बुलढाणा शहरात काम करीत आहे. आता काही परत मुन्नाजीचं म्हणणं आलं की आमच्या घरासमोर खड्डे खोदून ठेवलेले आहे. मुन्नाजींना त्यांचे डोक्यानुसार जर त्यांनी पाहिलं आणि विचार केला तर घर बांधताना किंवा एखादी कोणती इमारत बांधताना आपल्याला खड्डे करावेच लागतात. खड्डे केल्याशिवाय आपण प्लिंथ बांधू शकत नाही. मग खड्डे केले याचा काय अर्थ लावताय तुम्ही? अहो, धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांनी मोठी नगर परिषदेची इमारत बांधण्याचा त्यांचा जो मानस आहे तो त्यांनी केला आणि ते पूर्ण होईलही. आज 50-60 वर्षात नगर परिषद बांधल्या गेली नाही. धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांनी मानस केला आणि तात्काळ ते कामाला सुरुवातही झाली. लोखंडी पडला, सिमेंट येऊन पडला आणि लवकरच ते काम सुरू होईल. आपण हे सर्व पत्रकार महोदय पाहू शकता. मग भाऊचा काय रोल आहे याच्यात? भाऊवर आरोप करताय. चांगलं काम करणाऱ्याला व्यक्तीला तुम्ही नाव ठेवताय. तुम्ही काय करताय? स्वतः आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं. झुणका भाकर पाडली. अहो, झुणका भाकर पाडली हे तुमचं म्हणणं कितपत खरं आहे तुम्हालाच माहित आहे. परंतु प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आम्ही आणि आज रोजी आपण या शहरातले सुज्ञ पत्रकार महोदय आहेत. कोंडवाळ्यासमोर जो झुणका भाकर बांधलेली होती ती त्याच्यामुळे कोंडवाळा हा नगर परिषदेचा आहे का नाही अस्तित्वात हे दिसतच नव्हतं. आणि बऱ्याच नागरिकांची तक्रार झाली की बुवा शहरात कुत्रे वाढलेले आहे. आता आमच्याकडे जागा नसल्याअभावी आम्ही कोंडवाळ्याचा त्यावेळेस तो उपयोग घेतला आणि शहरातील जे कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू होती आम्ही तिथं कुत्र्यांची नसबंदीची ही कार्यवाही करण्याचं एक हे मत मांडलं आणि ते मत सीओ सर्वांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे तिथं ठेवण्याकरता आम्हाला सांगण्यात आलं. आम्हाला त्या कुत्र्यांची जी बंदिस्त गाडी होती त्या बंदिस्त गाडी इकडून झुणका भाकर बाजूला आणखीन ते कोणते तरी दुकान मांड्यावाल्यांचे यांचे त्यांचे असे काही भरपूर अतिक्रमण होते. आम्ही सरांना सांगून की साहेब ही गाडी काही आतमध्ये जात नाहीये आणि कुत्रा एखाद्याला डसला तर त्याचे परिणाम वाईट होतील. शेवटी नागरिक आहे या शहरातले आपले ते. म्हणून सरांनी काय केलं की मेंढवाल ते तात्काळ पाडून घ्या आणि पाडा ते झुणका भाकरच नाही तो समोरचा रस्ता क्लिअर करा पूर्ण. आम्ही मुन्नाजीची झुणका भाकरच नाही आम्ही समोरचं पूर्ण अतिक्रमणच ते गायब केलं. जेसीबीच्या मदतीने आम्ही ते तोडून टाकलं. तुम्ही म्हणता धर्मवीर आमदार साहेबांनी ते पाडलं. अरे काय तर खरं बोला. तुम्ही उठले सुटले मीडियासमोर खोटच बोलताय. सत्य परिस्थिती काय आहे हे आज मी या बाबतीत तुमच्या समोर आणलेली आहे. आमच्या समाजाचे ओटे तोडले देवा धर्माचे. अरे मला सांगा तुम्ही बुलढाणा शहरात धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड हे धर्माचं काम करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. जी वास्तू नगर परिषद ती बांधत आहे आज रोजी तिथं ते देवा धर्माचे आमचे ते जुने ओटे येत होते. आता इमारत बांधताना ते ओट्यामुळे ती इमारत काही बांधता येत नव्हती. म्हणून आमदार साहेबांनी सामाजिक सलोखा राखल्या जावा, कोणत्याही धर्माचा आणि जातीचा याच्यामध्ये काही प्रताडणा होऊ नये म्हणून आमच्या समाजाची मीटिंग घेतली. आमच्या समाजाचे नगरसेवक आणि सन्माननीय पंचमंडळ जे आहेत ते पंचमंडळ बोलवा सुनील आणि चांगली बापा याच्यातून मार्ग काढा. आपल्याला इमारती होईल आणि देवा धर्माचं आपल्याला ओटाही तोडता येणार नाही किंवा तोडलं तर त्याची वास्तू चांगल्या पद्धतीत कशी बांधता येईल हे तुम्ही तुमच्या समाजाला व्यवस्थित सांगा आणि त्यांचं काय मत आहे हे मला सांगा. ते बांधकाम जवळपास 1 महिना प्रलंबित होतं. 1 महिन्यात ही मीटिंग आम्ही समाजाची लावली.
समाजाचे सगळं प्रतिनिधी, आम्ही त्यावेळेस मुन्नाजीलाही बोलवलं. मग मुन्नाजी त्यावेळेस का नाही आले? जर तुम्हाला समाजाचा एवढा पुळका आहे, सगळ्या गोष्टीचा तुम्ही हे ठेवता, समाजाचे प्रतिनिधी आणि सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्ही वावरता, मग तुम्ही मीटिंगला का नाही आले? तुम्ही तुमचं मत मांडायचं असतं. तुम्ही तुमचं मत मांडा ना. ते आले नाही. सगळे प्रतिष्ठित मंडळी ही जमा झाली आणि सखोल विचार केला की ठीक आहे, आमचे 2 ओटे आहे समाजाचे आणि एका ओट्यामुळे खरंच ते कोपऱ्यावर असल्यामुळं ती वास्तू काही बांधता येत नव्हती आणि श्याम खाटू जे आहेत आमचे, त्याचा ओट्याला धक्का लावता येत नाही असं आम्ही भाऊला सांगितलं. परंतु जे आमचे भैरव होते, भैरव बाबा म्हणून, ते सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून त्यांची रीतसर आम्ही पूजा अर्चना करून ते आम्ही उठवून बाजूला तिथं त्यांचं परत पुनर्बांधणी आम्ही करू शकतो. भाऊ, आम्हाला या बाबतीला तुम्ही सहमती प्रदान करा आणि जे काही आपल्या याच्यातून करता येईल देवा धर्मासाठी ते करा. धर्मवीर आमदार भाऊंनी हे सगळ्यांचा विचार ऐकला आणि ठीक आहे. आमचे शिवाभाऊ या मिटिंगला होते, दोन्ही नगरसेवक होते आणि पंचमंडळी होते. तुम्ही विचारा शिवाभाऊला. आम्ही लगेच पूजा अर्चना केली आणि भैरव बाबाचा ओटा हा खाटू श्याम बाबाच्या बाजूला त्याचा आपण जीर्णोद्धार केला. भाऊनी तिथं सगळ्यांसमक्ष घोषणा केली की तुमच्या समाजाचे जे देव आहेत त्या देवांच्या सौंदर्यीकरणासाठी जे तुम्हाला मदत लागेल मी करेल. मग मला सांगा, याच्यात आमच्या समाजाचा कुठं अपमान झाला? उठले तुम्ही की भाऊवर नाव ठेवता, बोट ठेवता. समाजाचा आहे म्हणून मी हे बोलत आहे. माझ्या समाजाचा विषय असल्यामुळे मला हे नाईलाज बोलणं भाग पडतंय. आज देवा धर्माचे ओटे वाचवले भाऊनी. भाऊचं खरंच धन्यवाद मनापासून. परत आता समाजामध्ये भंगी समाज आहे. 3 समाज काम करतायत आमच्याकडे. भंगी समाज आहे, मुसलमान समाज आहे आणि बौद्ध समाज आहे. या 3 समाजाचे सफाई कामगार तिथं काम करतात. सुनील सोनी संचालक असताना एक आदेश पारित झाला होता. त्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद होतं की 1993 पूर्वी जे लोक सफाई कामगार या पदावर लागल्या गेले त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून कायम करण्यात येते. त्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू नाही, अनुज्ञेय नाही, शासन निर्णय आहे, या बघून घ्या. त्या शासनाच्या धोरणाप्रमाणे नगर परिषदमध्ये नवीन भरती होत नव्हती. समाजाची बरेचशी मंडळी, बौद्ध समाजाचे, भंगी समाजाचे आणि मुसलमान समाजाचे, आमचे सगळे तिन्हीच्या तिन्ही सफाई कामगार हे भाऊंना भेटले. धर्मवीर साहेबांनी आम्हाला काय केलं, या रे बाबा तुम्ही मुंबईला, तुमचा काय प्रश्न आहे रोजगाराचा तो आपण मिटवू. साक्षीदार देतोय तुम्हाला मी. जाकीर शेखलाल, शिवाभाऊ बेंडवाल आणि बरेचसे समाजाचे, इतर समाजाचे लोक यांच्या समक्ष सोबत भाऊंना भेटले. भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीत बसवलं आणि लगेच संचालक ऑफिसला घेऊन गेले त्यांच्या गाडीत. ते त्या दिवशी जेवले सुद्धा नाही. मी साक्षीदार आहे आणि आमच्या समाजाचे बरेच लोक या बाबतीत साक्षीदार आहे. भाऊ सकाळपासून मंत्रालयात होते, परंतु जसं आमचं शिष्टमंडळ गेलं तसा भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता, जेवण न करता ते संचालक ऑफिसला गेले. तिथं काकड सर होते. काकडे सरांना भेटून त्यांनी सांगितलं, सर एकच मिनिट, काकड सरांना सांगून तात्काळ आमच्या जो रोजगाराचा प्रश्न होता 1993 पूर्वीचा, आज भाऊच्या माध्यमाने 3ही समाजाचे सफाई कामगार आज परत नोकरीला लावण्याची कार्यवाही भाऊच्या आशीर्वादाने सुरू झालेली आहे. ही गोष्ट मुन्नाजीला कळत नाही का? त्यांच्या समाजातले लागले नाही का? त्यांच्या परिवारातले लागले नाही का? ही गोष्ट तुम्ही बोलत नाही. उलट तुम्ही उठले सुटले समाजाचे, तुमच्यामुळं इतरांना काय त्रास होतो ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या तुमच्या एका स्टेटमेंटमुळे, आणि चुकीचं स्टेटमेंट देताय. तर माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत मुन्नाजीनं, त्याचं मी खंडन करतो आणि खंडन केल्यानंतर मी माझ्या नुकसान भरपाई होणार आहे. माझी जी नुकसान, जी बदनामी झालेली आहे त्या बदनामी पोटी मी लवकरच न्यायालयात
मानहानीचा दावा सुद्धा करणार आहेत. माझ्यावर केलेले आरोप हे मुन्नाजींनी सिद्ध करावं, अन्यथा मला कायदेशीर नोटीस त्यांना देऊन मी हे प्रकरण न्यायालयात मानहानीचा दाखल करेल. इतकंच बोलून मी माझे आज आमच्याकडे प्रमाणपत्र आलंय. चौकशी काय होती, चौकशी अधिकारी त्यांचा अहवाल काय देतात त्या अहवालावर डिपेंड आहे. आणि खरंच जर तुम्ही शासनाची प्रशासनाची दिशाभूल केली तर नगर परिषद 1965 ची कलम 79 आहेत. त्या 79च्या आधारे तुम्हाला कार्यवाही करण्यासाठी नगर परिषद हे आहे, मोकळी आहे. झाला अतिश निर्वाचा विषय म्हणजे त्यांची विशेष बिमार होती, उपचार करत होती म्हणून ते तुम्हाला फोनवर सांगून गेले आणि नंतर त्यांनी सर्टिफिकेट दाखल केले. त्यांना का रुजू करून घेत नाही? नरेंद्र बेंडवाल हा आपल्याकडे 7/7/2025 पासून तो सतत गैरहजर आहे. सतत गैरहजर असल्यामुळे त्याला आम्हीच नाही, आमच्या मुकर्दम विजय आराख आहेत, त्या विजय आराखलीने सांगितलं, अरे बाबा कामावर येऊन जाय, कशाला तुम्ही लोक नुकसान करताय. परंतु विजय आराख आमचा मुकर्दम हे 2 वेळा 3 वेळा सांगून सुद्धा त्यांनी ते नरेंद्र बेंडवालनी ऐकले नाही. आज मी जे काही घडामोड्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये काल मी BCCNलाही ऐकलं हे की माझ्यावर जे आरोप आहे ते केले त्यांनी बऱ्याचशा बाबतीत. त्यांनी सत्यता करावी, त्यांनी खोटं नाटक करावं. यालाही सुद्धा आपण एक चौकशी समिती नेमणूक करूया. आम्ही सीओ सरांनाही विनंती करेल की सर तुम्ही चौकशी करा याच्यातली, की माझ्याकडे कधी आले, काय आले, आणि आमच्या मुकर्दमला आम्ही नोटीस देऊ, त्यालाही चौकशी करू त्याची की तू बोलले की नाही तुम्ही या विषयाबद्दल. खरं खोटं हे सगळ्या समोर येईल. पण विषय असा आहे की जे नगरपालिकेचे नगरसेवक बेडवाल ते देखील तुमच्यावर खूप रागावले होते. तुमचे समाजाचे लोक तुमच्यावर का रागावले? हा विषय असा नाही आहे. काही समाजाचे, काही इतरही समाजाचे नगरसेवक आहे आणि ते सन्माननीय आहे. त्यांना लोकांनी निवडून दिलेले आहे, ते लोकप्रतिनिधी आहे. ज्यावेळेस त्यांना तिकडून काही सांगण्यात आलं असेल, काही नाल्याची असेल, काही सफाईची समस्या असेल, तर ते SI म्हणून ते सांगतीलच. एक तर मुख्याधिकारी महोदयांना सांगतील किंवा मला सांगतील. याच्यात रागवण्याचा काही प्रश्न नाहीये. ते दैनंदिन काम आहे त्यांचं. आमचं हे दैनंदिन बोलणं चालूच राहणार आहे. जोपर्यंत ते नगरसेवक आहे, मी या पदावर कार्यरत आहे, ही गोष्ट चालू राहणार आहे. 50% खर्च हा नगर परिषदेने केलेला आहे. 50% खर्च हा मी माझ्या जवळून केलेला आहे. पूर्ण खर्च नगरपालिकेने केलेले आहे आणि त्याच्याच बोलण्यावरून तुमची ट्रेनिंग झाली. तुम्ही एहसान मानत नाही असं म्हणताय, उपकार मानत नाही. कोणाचा उपकार मानावं, कोणाचं नाही. आणि खरं खोटं काय आहे हे मुन्नाजींनी येत्या 8 दिवसात सिद्ध करावं. आणावं त्यांनी. मला 100% माझी ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे आणि मुन्नाजीच्या बोलण्यानुसार झालेली आहे. त्यांनी सिद्ध करावं. माझा ते त्यांना स्वतंत्र, माझा खुला चॅलेंज आहे. तुमच्यावर असाही आरोप होतोय की तुम्ही एकाच ठिकाणी गेल्या 17 वर्षापासून कार्यरत आहे. त्यावर काय? मी 1/4/97 रोजी रुजू झालो. त्यावेळेस आरोग्य निरीक्षक ही जी पद आहेत हे नगर परिषदेचं पद होतं. 2021 मध्ये याच्यात शासनाने संवर्ग निर्माण केलेला आहे आणि त्या 21 मध्ये संवर्गात माझी नियुक्ती झालेली आहे. आता नियुक्ती करताना आमचे नियुक्ती प्राधिकारी संचालक साहेब आहेत, त्यांच्या सहीनुसार ही नियुक्ती झालेली आहे. तर जेव्हाही शासनाचे जसे जसे आदेश पारित होतील त्या पद्धतीने आम्ही शासनाचं ऐकू. जे म्हणताय ते सगळं खोटं आहे असं म्हणायचं? माझ्या मते, माझं परखड मत आहे की खोटं बोलतायत ते. आणि मी हे बोलतोय त्याच्या माझ्या वैयक्तिक कारणावरून नाही. माझ्याकडे हे जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र आहे आणि या प्रमाणपत्राच्या आधारावर मी हे स्टेटमेंट देतोय. हा प्रश्न प्रशासनाशी निगडीत आहे. याबद्दल मी सध्या तुर्तास काही बोलू शकणार नाही. मी हे यावर भाष्य करू शकणार नाही. हा प्रश्न
हे तुम्ही आरोग्य निरीक्षक आहात, 120 कर्मचारी काम करताय का बुलढाणा शहरात? हे आपण स्वतः पाहावं. जर तुम्हाला दिसले नाही तर आपण या प्रकरणाची चौकशी लावूया. आपण सन्माननीय मुख्य अधिकारी महोदयांना सांगून ही चौकशी लावू शकतो आपण. आतिश बेंडवालची चौकशी कोण लावली? आतिश बेंडवालजी हे पहा, मुख्य अधिकारी महोदय हे नगर परिषदेचे मुख्य आहेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यवाही होत असते. ही पण प्रोसेस अशी आहे की जर तुमच्याकडे जर कोणी वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं तर तुम्ही रीतसर त्याला बोर्डाकडे पाठवलं पाहिजे की खरोखर हा आजारी होता, याचे उपचार झालाय का. तुम्ही बोर्डाकडे न पाठवता जिल्हा शल्य चिकित्सकाला पत्र व्यवहार करताय, त्यांच्याकडून माहिती घेताय, हे कितपत योग्य आहे? बोर्डाकडे का पाठवत नाही तुम्ही? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी उद्या तुम्हाला एक पत्र दाखवून करून देईल की आमच्या फक्त जातीय भावनेतून नाही, मुस्लिम समाजाचे काही लोक कामावर येत नव्हते, त्याच्यामुळं मी त्यांनाही नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्यांनाच तुमच्या शब्दाप्रमाणे त्यांना मी सरळ अकोल्याकडे रेफर केलं की तुम्ही काम करण्यास सक्षम आहात की नाही. आम्हाला अकोल्यावरून पत्रव्यवहार आला की तुमचे या बाबतीतले सर्व अधिकार हे जिल्हा शल्य चिकित्सकांना आहेत आणि तुम्ही या बाबतीत तिथं विचारू शकता. ऑन रेकॉर्ड आहे, आम्ही खोटं बोलत नाही. आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा धर्मवीर आमदार संजीव गायकवाडांचं नाव घेतलंय. आतिश बेंडवालचा असा आरोप आहे की नगरपालिकेत तुम्ही त्यांना सांगत होते की संजय गायकवाड यांनाच मतदान करा आणि मत मारायला लावा. त्यांनी हे केलं नाही म्हणून त्यांच्यावर ही राजकीय दोषापोटी हे सगळं कारनामे सुरू आहे असं त्यांचा आरोप. चौकशी लावा या प्रकरणात. मी त्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. तुम्ही तक्रार करा, चौकशी लावा आणि जर खोटं असेल तर आम्ही या बाबतीत न्यायालयात मानहानीचा दावा तुमच्यावर दाखल करू. माझा खुला चॅलेंज आहे तुम्हाला. त्यांचे उपोषण सोडण्यात आले. आता तुमची पत्रकार परिषदला किती महत्व? हे पहा, ते आमचे मुख्य अधिकारी आहेत, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर काही विचार करून त्यांनी निर्णय घेतला असेल आणि त्या उपोषण हे तोडलं असं मला मीडियाच्या माध्यमाने माहीत पडलं. मी तिथे गेलो नाही आणि शिवसाहेबांनी सोडलं असेल, परंतु या बाबतीत माझ्यापर्यंत ती सूचना आता आलेली नाहीये किंवा काही लेखी स्वरूपात काही मला आदेश प्राप्त झालेले नाहीये. तर शिवसाहेबांनी तुम्हाला पत्रव्यवहार केले की यांना जॉईन करून घ्या, तुम्ही घेणार? मुख्याधिकारी आहेत ते आमचे प्रशासनातले मुख्य असल्यामुळे त्यांचा आदेश आम्हाला मान्य करावा लागेल.